चला यामधलाच आपण थोडासा पुढचा पार्ट बघूया. तर आपण मी टॉपिकच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की AC आणि DC अशा दोन प्रकारचे पॉवर सप्लाय असतात. एक असतो AC आणि एक असतो DC. आता जनरली कसं लक्षात ठेवायचं बघा, AC म्हटलं की नावातच आहे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हटलं की डायरेक्ट करंट असं म्हटलं. मी थोडंसं ग्राफिकली सांगतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. सो व्हॉट इज मीन बाय AC? अल्टरनेटिंग करंट. ACचा अर्थ काय? अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज असं पण म्हणतात आणि हे डायरेक्ट करंट व्होल्टेज म्हणजे DC. ओके, आता याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असेल? हे AC असेल आणि DC कसं असेल? असा डायरेक्ट असेल. मग तो पॉझिटिव्ह पण असेल आणि निगेटिव्ह पण असेल. ठीक आहे. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ AC अँड दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ DC. आता हा जो आहे तो कुठं तयार केला जातो? तर हा जनरेटरच्या मदतीनं तयार केला जातो. मग मी तुम्हाला हे पण एक्झाम्पल सांगितलं होतं. हायड्रो पॉवर प्लांट जिथं पाण्याचा फ्लो असतो तिथं जनरेटर्स फिरवले जातात आणि हा तयार केला जातो. ही एक सायकल आहे बरं का. अशा नंबर ऑफ सायकल्स तयार केले जातात. आपल्या घरामध्ये सुद्धा जे व्होल्टेज आहे ते कुठलं असतं? AC असतं. म्हणजे घरामध्ये सुद्धा आपल्याला ही फ्रिक्वेन्सी मिळते. सो आपल्या जी घरामध्ये डोमेस्टिक पर्पजसाठी जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्झ ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे त्याची आणि 220 to 20 व्होल्ट इज द AC व्होल्टेज आहे जे आपल्या घरामध्ये येत असतं ते. ओके, सो हे झालं AC. कुठं तयार होतं समजलं? हायड्रो पॉवर प्लांट, विंड पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सिंपल अशा बऱ्याच ठिकाणी या ACचं जनरेशन केलं जातं. DCचं जनरेशन कुठं करतात? तर ॲक्च्युली DCचं जनरेशन केलं जातं सर्किटमध्ये, बट बेटर वे काय आहे की ACचं कन्व्हर्जन कशामध्ये करता येतं? DCमध्ये कन्वर्ट करता येतं. सो ACचं कन्व्हर्जन जर DCमध्ये करायचं असेल तर आपल्याला रेक्टिफायर्स, फिल्टर्स, IC रेग्युलेटर्स या सगळ्यांचा वापर करावा लागतो. बट आत्ता तरी काय तुम्हाला हे कन्व्हर्जन सिलेबसला या टॉपिकमध्ये तर काय फारसं नाही आहे. बट तरी पण लक्षात ठेवा की ACचं कन्व्हर्जन जर DCमध्ये करायचं असेल तर आपल्याला रेक्टिफायर्स, फिल्टर्स, IC रेग्युलेटर्स वापरावे लागतात, ज्याला व्होल्टेज रेग्युलेटर असं म्हटलं जातं. आपला मोबाईलचा चार्जर असतो तर तो जो मोबाईलचा चार्जर आहे त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे का बघा, मोबाईलचा चार्जर आपण सॉकेटमध्ये घालतो. याचा अर्थ त्या चार्जरमध्ये 230 किंवा 220 व्होल्ट AC सप्लाय जातो आहे. बट आपण मोबाईलची पिन जेव्हा मोबाईलमध्ये प्लेस करतो, जेव्हा बॅटरी चार्ज करायला जातो तेव्हा मात्र ते कन्व्हर्जन DCमध्ये झालेलं असतं, तेही 5 व्होल्टमध्ये. म्हणजे एवढं मॅक्सिमम व्होल्टेज दॅट इज 220 व्होल्ट इज AC कन्वर्टेड इंटू 5 व्होल्ट DC, मिनिमम 5 व्होल्ट DC. तर हे सगळं काम कोण करतं? तो छोटासा चार्जर करतो. मग बघा त्याच्या आतमध्ये कोण कोण आहे? ट्रान्सफॉर्मर आहे, रेक्टिफायर आहे, फिल्टर्स आहेत, IC रेग्युलेटर्स आहेत. ह्या सगळ्यांचा मिळून तो छोटासा एक बॉक्स आहे, त्याला व्होल्टेज रेग्युलेटर असं म्हटलं जातं. आणि त्याचं काम काय आहे? 220 व्होल्ट ACचं कन्व्हर्जन 5 व्होल्ट DCमध्ये करायचं. थोडंसं लक्षात येते सगळ्यांना मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते. ओके, सो हा झाला थोडक्यात डिफरन्स AC आणि DCमधला. आता थोडंसं आपण बघूया की कसं असतं जनरली. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की जिथं पॉवर तयार होते त्याला आपण जनरेशन म्हणतो, जनरेशन. ठीक आहे, म्हणजे समजा हा एक जनरेशन प्लांट आहे. ठीक आहे, लाईक एक डॅम आहे असं आपण म्हणूया. तर इथं पॉवर तयार केली जाते. तर इथं जी पॉवर होते ती किलो व्होल्टमध्ये होते. इट इज व्हेरी हाय रेंज. ओके, मग ही किलो व्होल्टची पॉवर काय केली जाते? असे मोठमोठे टॉवर्स असतात, तुम्ही कदाचित बघितले असतील. अशा टॉवर्स थ्रू काय केली जाते? ट्रान्समिट केली जाते. म्हणून त्याला म्हटलं जातं ट्रान्समिशन. हे मी ओरली सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. ओके, आणि पुन्हा एका ती डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये आणली जाते आणि इथून काय केली जाते? डिस्ट्रीब्यूट केली जाते. अशा मल्टिपल लाईन्स असतात, बट इथं बाहेर डिस्ट्रीब्युशनमधून बाहेर पडताना 2च लाईन्स असतात. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा कुठला झाला? डिस्ट्रीब्युशन झाला बघा. ओके, तुम्हाला एक अजून गंमत सांगतो. याची गंमत म्हणजे एक पार्ट सांगतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे हे तिन्ही सेपरेट सेक्शन्स आहेत. याला महाजेनको म्हटलं जातं, महाट्रान्सको म्हटलं जातं आणि महाडिस्को म्हटलं जातं. ओके, तर ह्या तिन्हीमध्ये मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर काम करत असतात. त्यामुळं इथं गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा इन फ्युचर तुम्हाला इंजिनिअरिंग कंप्लीट करून जॉबची खूप मोठी संधी असते जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये.
आता डिस्ट्रीब्युशनमधून जी लाईट बाहेर पडते त्याला आपण AC लाईट म्हणायचं. ती किती असते 230 व्होल्ट आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असते 50 हर्ट्ज. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे ही जी लाईन आहे ही आपल्या डोमेस्टिक पर्पज म्हणजे घरामध्ये येते. याला आपण सिंगल फेज सुद्धा म्हणतो आणि 3 फेज पण तुम्ही ऐकलं असेल. सो डिस्ट्रीब्युशनमधून 3 फेज दिली जाते, बट ती कुणाला दिली जाते डिस्ट्रीब्यूट केली जाते तर ती इंडस्ट्रीला डिस्ट्रीब्यूट केली जाते. इंडस्ट्री किंवा आपण रानामध्ये शेतामध्ये मोटर असते ना 3 फेज मोटर, तर ती 3 फेज मोटरसाठी ही वापरली जाते. 3 फेज असं म्हटलं जातं. तर त्याचं व्होल्टेज हे 440 व्होल्ट 50 हर्ट्ज असं असतं. फ्रिक्वेन्सी तेवढीच असते, फक्त ॲम्प्लिट्यूड वाढतो त्याचा 440 व्होल्ट होतो. आणि याचा किती आहे बघा 230 किंवा 220 सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं बरं का. थोडीशी रेंज व्हॅरिएबल आहे 220 to 230. सो दिस इज द डोमेस्टिक रेंज अँड इट इज नथिंग बट द सिंगल फेज सप्लाय. तुम्ही ऐकलं असेल ना सिंगल फेज. आमच्यात सिंगल फेज आहे, तुमच्यात किती फेज आहे? प्रत्येकाच्यात सिंगल फेज असते. फक्त इंडस्ट्रीमध्ये 3 फेज किंवा शेतामधल्या ज्या मोटर्स आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून 3 DP असतो ना, त्या DPमधून डिस्ट्रीब्युशन पॉईंटमधून त्या डिस्ट्रीब्यूट झालेल्या असतात आणि त्यांची रेंज ही 1 फेजसाठी 220 असेल आणि 3 फेजसाठी ही 440 व्होल्ट असेल. ओके, आता मी थोडंसं हे ACचं सांगतोय सगळं. हे का शिकायचं सिलेबसमध्ये आहे तुमच्या, कारण सिलेबसमध्ये तुमच्या फ्यूज असा पॉईंट आहे. फ्यूज मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या एंडला इलेक्ट्रिक बल्ब, फ्यूज किंवा MCB हे काय असं त्याच्या डायग्राम सांगून एक्सप्लेनेशन देणार आहे. बट त्याच्या आधी थोडंसं मिनिंग सांगतो मी. फ्यूज, आता फ्यूज वापरली जाते जनरली. तुम्ही कधी हे बघितलं आहे का बघा की जेव्हा जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात व्होल्टेज लोड येतो बघा, ओव्हरलोडिंग होतं. कधी तर तुम्ही ऐकलं असेल. आणि एखादा ट्रान्सफॉर्मर असेल तुमच्या आजूबाजूला तर तो एकदम असा तिथं ब्लास्ट झालेला दिसतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मर उडला असं आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, सिम्पल. सो तो जर ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होते म्हणजे नक्की काय होतं तर त्याच्यावरती ओव्हरलोडिंग आलं. त्या ट्रान्सफॉर्मरवरती त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोड आला तर तो काय होतो शॉर्ट होतो, शॉर्ट सर्किट होतं, म्हणून तो ब्लास्ट झाला असं आपण म्हणतो. आणि जर त्याच्या आजूबाजूला जर मग वुडन मटेरियल असेल, प्लास्टिक मटेरियल असेल किंवा एखादं झाड असेल, सुकलेलं झाड असेल तर ते पेट घेतं आणि मग तिथं मोठी आग तयार होते असं आपण म्हणतो. ओके, सो इट बिकॉज ऑफ द ब्लास्टिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर ड्यू टू द हाय व्होल्टेज रेंज किंवा ड्यू टू द ओव्हरलोडिंग ऑफ द व्होल्टेज. सिम्पल. मग ते जे ओव्हरलोडिंग आहे किंवा ते जे शॉर्ट सर्किट आहे किंवा ते जे ब्लास्टिंग आहे ते थोडक्यात प्रिव्हेंट करायचं काम कोण करतं तर फ्यूज करतं. ओके, फ्यूज अगदी छोटी असते बट त्याचं काम खूप मोठं आहे. तर मी अगदी सोपं फंक्शन सांगतो बघा तुम्हाला फ्यूजचं. समजा इकडून अशी एक आपल्याला प्लस मायनस आपण म्हणूया 220 व्होल्ट हा सप्लाय आलेला आहे AC. ठीक आहे, आणि इथं आपला एक रेजिस्टन्स आहे म्हणजे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे असं आपण म्हणूया. इन्स्ट्रुमेंट काय आहे तुमचं घरामध्ये जे इन्स्ट्रुमेंट असतं ना ते इन्स्ट्रुमेंट आहे असं आपण सपोज करू. ठीक आहे, तर ती फ्यूज कुठं जोडली जाते बघा, इथं जोडली जाते बघा. हा असा करंट जाईल आणि असा करंट बाहेर पडेल असं आपण म्हणूया. सो याच्यामधून करंट जाणार आणि करंट बाहेर पडणार. ठीक आहे, तर इथे फ्यूज असते बघा लाईक दिस. आणि ह्या फ्यूजची साईज असते ना ती खूप छोटी असते, खूप कमी असते. स्मॉल साईज, स्मॉल लेंथ, स्मॉल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. एक छोटीशी तार असते बघा तार आणि ती मेल्ट होते, फ्यूज होते, वितळते. अगदी सिम्पल, म्हणून त्याला फ्यूज नाव दिलेलं आहे. ओके, सो ती का बरं कनेक्ट केली असेल तुम्हाला काय वाटतंय? समजा ती नसेल तर काय होईल? ती नसेल तर बघा करंट फ्लो होईल आणि करंट बाहेर पडेल. पण मला सांगा जर हाय व्होल्टेज जर इकडून हाय व्होल्टेज आणि हाय करंट जर एक्सिड्स करंट जर आला तर तुमचं हे इन्स्ट्रुमेंट काय होऊ शकतं? डॅमेज होऊ शकतं. कळतंय का बघा? कधी जर हाय करंट हाय व्होल्टेज लोड ओव्हरलोड आला म्हणतो ना आपण, तसं जर झालं तर तुमचं हे इन्स्ट्रुमेंट काय होऊ शकतं? डॅमेज होऊ शकतं. बट आता मला सांगा आपण इथं फ्यूज जोडली, काय केलेलं आहे? फ्यूज जोडलेलं आहे. मग आता समजा ओव्हरलोडिंग झालं आणि एक्स्ट्रा करंट आला, एक्सिड करंट आला, खूप जास्त करंट आला तर ही फ्यूज एकतर अगदी छोटी आहे, नाजूक आहे बिचारी. सो ही काय होईल? ब्रेक होईल ना, बरोबर? मग फ्यूज काय करेल? फ्यूज ब्रेक झाली, वितळली थोडक्यात फ्यूज. याचा अर्थ करंट इकडे गेला का? नाही गेला. करंटला त्या फ्यूजनं जाऊन दिलं नाही. फ्यूज वितळली म्हणजे फ्यूज मेल्ट झाली असं पण म्हणूया. फ्यूज ती कनेक्शन तुटलं तिथलं थोडक्यात. फ्यूज उडली म्हणतो ना आपण, सिम्पल लक्षात येते थोडंसं आपल्या लँग्वेजमध्ये, फ्यूज उडली असं म्हणतो. सो फ्यूज तिथून निकामी झाली. सो लाईक फ्यूज इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द सर्किट अँड इफ द फ्यूज इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द सर्किट देन द सर्किट बिकम्स ओपन सर्किट. मग ओपन सर्किट असेल तरी हा करंट इकडं जाईल का?
नाही जाणार. सो हे तुमचं इन्स्ट्रुमेंट प्रिव्हेंट होईल कुणापासून, एक्सेस व्होल्टेज आणि एक्सेस करंटपासून. सो फ्यूजचा अर्थ समजला. मी तुम्हाला त्याचे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहेत ते सुद्धा दाखवणार आहे. फ्यूज, MCB, बल्ब तुमच्या टेक्स्टबुकमधले, आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण याच व्हिडिओमध्ये देणार आहे मी. बट हे समजलं सगळ्यांना फ्यूजचं ॲक्च्युअल वर्किंग काय आहे. सो अशा पद्धतीनं फ्यूज काम करत असते. सो फ्यूज हा एक खूप इलेक्ट्रिक सर्किटमधला इम्पॉर्टंट पार्ट आहे असं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालेल. पार्ट दिसायला एकदम छोटासाच आहे बट त्याचं वर्किंग खूप मोठं आहे. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला मगाशी एक असं दाखवलं होतं, याला लाईव्ह म्हटलं जातं, याला न्यूट्रल पॉईंट म्हटलं जातं, आणि हा जो आहे तो अर्थ म्हटलं जातं. अर्थिंग म्हणतो ना आपण, अर्थिंग. हे दोन्ही कनेक्टेड असतात आतमधून एकमेकांना, म्हणजे हा प्लस मायनस आणि हा अर्थिंग. ठीक आहे, तर हा अर्थिंग डायरेक्ट अर्थला कनेक्टेड असतो बघा. याच्यामधनं काही शॉक बसत नाही, बट करंट याच्यामधनं डायरेक्ट ग्राउंड असल्यामुळे काय होतं की अर्थिंग कशासाठी असतं, तर एखाद्या समजा सर्किटमध्ये किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये शॉर्ट सर्किट जर झालं तर अगदी विदिन सेकंडमध्ये तो करंट ग्राउंडला जातो आणि ते सर्किट प्रिव्हेंट होतं हाय किंवा शॉर्ट सर्किटपासून किंवा ओव्हरलोडिंगपासून, म्हणून अर्थिंग जोडलेलं असतं. आणि हे लाईव्ह आणि न्यूट्रल. सो लाईव्ह म्हणजे प्लस आणि न्यूट्रल म्हणजे मायनस, म्हणजे थोडक्यात हे प्लस मायनस असं म्हणतो ना. सो आपण कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल तर असं घालतो ना, इमॅजिन होते सॉकेटमध्ये, बट काही पिन्स अशा असतात. सो याचा अर्थ काय, लाईव्ह, न्यूट्रल, अर्थिंग. काही इन्स्ट्रुमेंट्सना अर्थिंग पण असतं, काहींना अर्थिंग नसतं. सो दिस इज अबाउट द लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थिंग. बघा लक्षात आला का हा पार्ट सगळ्यांना. सो सिंपल पार्ट आहे का बघा. ठीक आहे. ओके, सो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी काही इमेजेसवरती तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन. सो सिम्पल इमेजेस आहेत बघा. लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय कॉइल्स, डिफरंट कॉइल्स दिसत आहेत. कॉइल्ड कॉईल किंवा सोलेनॉइड टाईप म्हटलं आहे बघा. सोलेनॉइडचा अर्थ ॲक्च्युली काय असतो, तर जी स्पेरिकल आपण म्हणूया की हेलिकल शेपमध्ये असते ना स्प्रिंग, एखादी राऊंड शेपमध्ये केली तर ती ॲज अ सोलेनॉइड म्हणून तयार होते. सो ती कॉईल दिसते तुम्हाला. ओके, किंवा कॉईल ऑफ कुकर म्हटलेलं आहे बघा. तुम्ही कदाचित आता इलेक्ट्रिक हीटर फार कमी लोक वापरतात, बट याच्या आधी असायचं बघा की कॉईल ऑफ कुकर म्हटलं ना, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक शेगडी असायची बघा प्रत्येक घरामध्ये, तर ती इलेक्ट्रिक शेगडीसुद्धा एक कॉईलचा प्रकार आहे किंवा त्याच्यामुळे सुद्धा एक हिटिंग इफेक्ट काय होऊ शकतो आहे, तयार होऊ शकतो आहे, असं जरी आपण म्हटलं तरीसुद्धा तिथं चालू शकतं. ओके, सो लेफ्ट साईडच्या ज्या काही डायग्राम्स तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या डायग्राम्स कुठल्या आहेत, डिफरंट कॉईल्स आहेत, आणि ह्या कॉईल्समुळं काय तयार होतो आहे तर हिटिंग इफेक्ट तयार होते. सिम्पल, लक्षात येते सगळ्यांच्या. नेक्स्ट राईट साईडला बघा बल्बची डायग्राम आहे. म्हणजे याला युजेस ऑफ कॉईल असं म्हणलेलं आहे, कारण ह्या बल्बच्या आतमध्ये एक प्रकारची कॉईल यूज केलेली आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द युजेस ऑफ कॉईल. सो बल्ब म्हटलं की काय काय कन्स्ट्रक्शन येतं आहे, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. सगळ्यात बाहेरून ग्लास बल्ब आहे, त्याच्या आतमध्ये सोलेनॉइड टाईप असलेली कॉईल आहे. बल्बच्या आतमध्ये एक नायट्रोजन गॅस किंवा त्याचा एक व्हॅक्यूम स्पेस आहे बघा आतमधून म्हणूया. जनरली त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस असा एक इव्हॅक्युएटेड चेंबर आहे. ग्लास सपोर्ट दिसतो आहे, म्हणजे ती जी कॉईल आहे त्याच्यासाठी एक ग्लासचा सपोर्ट तुम्हाला तिथं दाखवलेला आहे. ॲज वेल ॲज सगळ्यात जर खाली पार्ट तुम्ही बघितला तर स्क्रू कॅप असं म्हणलेलं आहे, म्हणजे स्क्रू कॅप म्हणूया आपण. तर तो होल्डरमध्ये प्लेस करण्यासाठी असतो ना. तुम्ही आता होल्डर वगैरे हे प्रॅक्टिकली थोडंफार तुम्हाला लक्षात येत असेल, तर होल्डरमध्ये तो जो बल्ब आहे तो फिट करण्यासाठी ह्या स्क्रू कॅपचा वापर केला जातो. पण आता फारसे हे बल्ब यूज होत नाही आहेत, तुम्ही बघत असाल, कारण आता मॅक्सिमम बल्ब हे LED टाईप आलेले आहेत, बरोबर ना. लाईट इमिटिंग डायोड्स म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये छोटे छोटे स्मॉल, अगदी एकदम मिनिमम अमाऊंटमध्ये स्मॉल क्वांटिटी किंवा स्मॉल साईज आणि शेपमध्ये छोटे छोटे LEDs असतात, आणि ते LEDs एका पॅनलवरती प्लेस करून त्याच्यापासून एक LED तयार केला जातो, किंवा बल्बचा सुद्धा, ग्लास रॉडचा सुद्धा LED आजकाल बाजारामध्ये बघायला मिळतो. ओके, बट अशी जी कॉईल आहे तर ही जनरली पहिल्या काही दिवसांमध्ये यूज होत होती, की ज्याच्यामध्ये कॉईल यूज करून बल्बचा वापर केला जायचा. सो हे सुद्धा एक एक्झाम्पल तुमचं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं होऊ शकतं. त्यामुळे ह्या दोन्ही डायग्रामवरून तुम्हाला काय समजणार आहे, काय कन्क्लुजन करायचं आहे आपण. लेफ्ट साईडची जी डायग्राम आहे ते डिफरंट कॉईल्स आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या कॉईल्समुळे सुद्धा काय होतं, हिटिंग इफेक्ट तयार होतो. आणि या कॉईलचं एखादं एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं तर ते एक्झाम्पल म्हणजे कुठलं असणार आहे, ते राईट साईडला तुम्हाला दिसतंय बल्बचं. म्हणून त्याला खाली नोटेशन हेडिंग पण बघा, युजेस ऑफ कॉईल असं म्हटलेलं आहे. सो दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट द डिफरंट कॉईल्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रिक system, and due to those coils we are getting the heating effect.
म्हणूनच त्याला म्हटलं जातं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, कारण आपलं जे हेडिंग होतं त्या हेडिंगला प्रपोर्शन आपण हे सगळं इन्फॉर्मेशन याच्यामधली बघितलेली आहे. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना? चला आता नेक्स्ट आपण पुढचाही पार्ट मी तुम्हाला थोडासा इमेज वाईजच एक्सप्लेनेशन देईल. हे व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये काही शंका असतील तर डेफिनेटली फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. ओके, डेफिनेटली माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर याच्यामध्ये काही शंका असतील तर. चला आपण बघूया पुढची स्लाईड. ओके, सो या स्लाईडमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं आहे बघा, डिफरंट टाईप्स ऑफ फ्यूजेस इन यूज. आता मी फ्यूजचा तुम्हाला ॲक्च्युअल यूज सांगितला की फ्यूज सर्किटमध्ये कशासाठी वापरली जाते. तर हे डिफरंट टाईप्स आहेत बघा. सो अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फ्यूज अवेलेबल होऊ शकते. किंवा तुम्ही एक सगळ्यात ह्यातली कॉमन फ्यूज मी तुम्हाला सांगतो, जी सगळ्यात लेफ्ट कॉर्नरला बॉटमला दिसते का बघा, एक सिलेंड्रिकल शेप दिसतोय आणि त्याच्या आतमधून एक छोटीशी वायर आपल्याला गेलेली दिसते बघा. ओके, सो दॅट स्मॉल वायर इज नथिंग बट वन टाईप ऑफ फ्यूज. आता ही जनरली काचेच्या बॉक्समध्ये फिट केलेली आहे, बरोबर ना, काचेच्या सिलेंडरमध्ये, कारण ही लाईव्हसुद्धा ठेवून चालणार नाही आहे ना, म्हणजे चुकून याला जरी हात लागला तरी आपल्याला इलेक्ट्रिक शॉक हा बसू शकतो. त्यामुळं ही सुद्धा एका पर्टिक्युलर केसमध्ये फिट केलेली दिसते बघा तुम्हाला. ओके, सो लेफ्ट साईडची डायग्राम काय आहे, डिफरंट टाईप्स ऑफ फ्यूजेस इन द यूज. किंवा लेफ्ट साईडच्या डायग्राममध्ये सगळ्यात खाली तुम्ही राईट बॉटमला बघू शकता, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जिथं आपला इलेक्ट्रिक बोर्ड असतो त्या ठिकाणी अशी फ्यूजसुद्धा बघायला मिळते बघा. सो ही सुद्धा फ्यूज आपल्याला बाहेर काढून त्याच्यामध्ये पुन्हा प्लेस करता येते. सो फ्यूज काढली की सप्लाय बंद झाला एवढं लक्षात ठेवा. आणि जेव्हा फ्यूज आतमध्ये असते तेव्हा सप्लाय सुरू राहतो आणि समजा जर ओव्हरलोडिंग व्होल्टेज झालं तर मग ही फ्यूज काय होते, मेल्ट होते असं आपण म्हणतो. म्हणजे फ्यूज डिस्कनेक्ट होते आणि फ्यूज डिस्कनेक्ट झाल्यामुळं काय होतं, सप्लाय आहे तो पूर्णपणे बंद होतो. ओके, सो दिस इज द डायग्राम रिलेटेड टू द डिफरंट टाईप्स ऑफ द फ्यूजेस. नेक्स्ट बघा, मी MCBचा एक उल्लेख केला होता ज्याला मिनिएचर सर्किट ब्रेकर्स म्हटलं होतं. जे काम फ्यूजचं आहे सिमिलरली फंक्शन कुणाचं असतं, MCBचं असतं. त्या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता की नाउ डेज वी आर वर्किंग विथ द MCBs. ओके, हे सुद्धा एक प्रकारचे स्विचेस आहेत and those are used in our homes. When the current in the circuit suddenly increases, जर करंटची व्हॅल्यू जर जास्त झाली, these switches opens and current stops. हे सगळे MCB काय होतात, ओपन होतात बघा. आपण म्हणतो का MCB ओपन झालेला आहे, MCB क्लोज आहे आत्ता. तर MCB क्लोज असतो तेव्हा करंट स्टार्ट असेल आणि MCB ओपन होईल तेव्हा करंट स्टॉप झालेला असेल. सो घरामध्ये आपल्या डिफरंट टाईप्स ऑफ MCBs असतात. मग यात बघा 1 स्विच किंवा 1 हँडल 2 हँडल असे दाखवलेत बघा. सो असे डिफरंट टाईप्स ऑफ MCB आपण काय करू शकतो, आपल्या घरामध्ये यूज करू शकतो. हे सुद्धा एक प्रकारचं फ्यूजचंच काम करत असतात.